इंग्रजीचे वाचन शिकूया अगदी सोप्या पद्धतीने. तर पहा, बेसिक पासून आपण या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन आलो आहोत किंवा या पेज. तर पहा, यल ब्लेंड आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. यल ब्लेंड. यल ब्लेंड काय असतात? तर सगळ्यात सुरुवातीला यल ब्लेंड म्हणजे काय? आपण याच्या अगोदर पाहिले की सिंगल लेटर. ओके, सिंगल लेटर, जसं की हा बी लेटर आहे, याचा आवाज ब आहे. ओके, हा डी लेटर आहे, याचा आवाज ड आहे. याचं नाव डी आहे, याचं नाव बी आहे. पण आवाज वाचन करताना आपल्याला गरज असते ती आवाजांची. बी लेटर, नाव याचं बी, आवाज याचा ब. डी हे नाव याचं डी, आवाज याचा ड. तर हे झाले सिंगल लेटर. देन आपण काय पाहिलं? टू लेटर ब्लेंडिंग. म्हणजे ब्लेंड कसं? तर स्वरांसोबत ए ई आय ओ यू आपण स्वरांना घेऊनच शब्द बनवतो, बिना स्वरचा शब्द नसतो. मग काय झालं पहा, ए स्वर घेतला आपण, तर हे दोन लेटर एक सोबत आल्यानंतर काय झालं याचं वाचन? बी लेटर साऊंड ब, ए लेटर साऊंड ऍ, ब प्लस ऍ काय झालं? तर हे असं बॅ बनलं. देन आता डी आणि ई, डी लेटर साऊंड ड, ई लेटर साऊंड ए. जेव्हा यांचं ब्लेंडिंग केलं तर हे असं डे बनलं. ओके, पण हा जो होता हा व्यंजन होता आणि हा स्वर होता. एक व्यंजन आणि स्वर त्यांचं ब्लेंडिंग. व्यंजन सोबत येत असतील मराठीमध्ये. ओके, हा एक व्यंजन आहे आणि ल पण व्यंजन आहे. पण मराठीमध्ये जर दोन्ही एक सोबत आले तर आपण याचं वाचन क्ल असं करतो, क्ल. मग हे काय इंग्लिशमध्ये कसे बनतात ते आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला यल ब्लेंड. तर यल लेटर आहे तो कॉमन असणार आहे. ठराविक असेच व्यंजन आहेत की त्याच्यासोबत यल लेटर कॉमन असणार आहे. मग कोणते ते व्यंजन आहेत की ज्याच्यासोबत यल लेटरनं ब्लेंडिंग होतं? तर सगळ्यात सुरुवातीचा जो व्यंजन आहे तो आहे बी यल. आता बी लेटरचा साऊंड काय होतो? तर ब होतो. यल लेटरचा साऊंड काय होतो? तर ल होतो. मराठीमध्ये ब ल, पण मराठीमध्ये जेव्हा हे शब्द बनतो ब ल, तर ब मध्ये अ इन्क्लूड असतो. ब अ म्हणजे कसा? तर ब प्लस अ असतो. हे ब बनतं, ब प्लस अ ब बनतं. जर आपल्याला पुढे शब्द तयार करायचा असेल तर मला आणखी पुढे ल हा शब्द तयार करायचा आहे, म्हणून हे ब प्लस अ इक्वल टू ब ल असं झालं. पण इथं इंग्रजीमध्ये काय? तर हा जोड शब्द आहे. जोड शब्द म्हणजे काय? सॉरी, जोड व्यंजन आहे. जोड व्यंजन कसं? तर पहा, हे ब आहे. ओके, हे ब आहे. तर याच्यामध्ये काय स्वर आहे का? बी आणि यल मध्ये काय स्वर आहे का? नाही. डायरेक्ट हा बी हा एक व्यंजन आहे, यल पण व्यंजन आहे. मग यांचं ब्लेंडिंग कसं होतं पहा, अर्धा ब. पहिला जो व्यंजन आहे तो अर्ध बोलायचा आणि दुसरा जो व्यंजन आहे तो पूर्ण बोलायचा. मग याचं वाचन असं होणार, ब्ल ब्ल. ब पूर्ण बोलतो का? नाही, अर्ध बोलायचंय. ब्ल, ल पूर्ण बोलायचे कारण की ल पूर्ण आहे. ब्ल. ओके, मग हे बी यल काय झालं? तर यल ब्लेंड झालं. बी यल काय? ब ल असं वाचन नाही करायचं, ब्ल करायचं, ब्ल. देन सेकंड जो ब्लेंड आहे तो आहे पहा, बी नंतर कोणता व्यंजन येतो? सी. आता सी लेटरचा साऊंड काय होतो? तर क होतो. एल लेटरचा साऊंड काय होतो? ल होतो. पण क ल असं होणार आहे का? नाही, कारण की हे जोड आहे, याच्यामध्ये काही स्वर आहे का? नाही. म्हणून हा पहिला जो व्यंजन आहे तो अर्ध बोलायचा क आणि त्याला दुसरा व्यंजन जोडायचा. मग याचं वाचन काय होणार आहे? क्ल असं होणार आहे, क्ल. क ल असं नाही वाचन करायचं, क्ल करायचं. ओके, देन नंबर थर्ड. तुम्ही म्हणणार की टीचर बी सोबत बी एल ब्ल झालं, सी एल क्ल झालं, आता डी एल ब्ल येणार ना? हे डी एल ब्ल. तर डी एल ब्ल नसतं. ओके, लक्षात ठेवायचं की डी एल ब्ल नसतं. तुम्ही म्हणणार की टीचर हे नसतं तर हे काय? याचे हॅन ड ल ड्ल नाही, ड्ल याचं वाचन होत नाही. तर यली ल साऊंड येते काय? तर हा यली जर शब्दांमध्ये येत असेल तर आपण त्याचं वाचन अल असं करतो. ओके, काय वाचन होतं यली शब्दाचं? अल. एयलचं पण अलच होतं. ओके, एयलचं पण अलच होतं, ईयलचं पण अलच होतं. मग जो हा यली आहे तर कसं वाचन होणार या शब्दाचं? ह अँड अ ल. ओके, हँडल ड पूर्ण वाचन केलं याचं. पण इथं ड्ल असं होत नाही, म्हणून डी यल यल ब्लेंड नाही. आता जी आणि यल जर सोबत शब्दांमध्ये आले तर याचं वाचन कसं होणार? कारण की दोन्ही पण व्यंजन आहेत. हा स्वर आहे का? नाही, व्यंजन आहे. जी पण व्यंजन आहे, यल पण व्यंजन आहे. जी लेटर साऊंड देतं ग, यल लेटर साऊंड देतं ल. मग ग ल असं होणार का? नाही, दोन्ही पण व्यंजन आहेत म्हणून याचं वाचन पहिला जो व्यंजन आहे अर्ध बोलायचंय, मीन्स ग, आणि दुसरा व्यंजन पूर्ण बोलायचंय, म्हणून याचं वाचन होणार ग्ल ग्ल. ओके, देन 5 नंबरचा पहा, जी नंतर एच सोबत होणार का टीचर? एच एल हल काहीतरी असं नाही होत. देन आय सोबत नाही का? तर स्वर आहे. देन जे सोबत नाही, के सोबत नाही, के सोबत यल, सी सोबत झालेला आहे. देन यल सोबत नाही होत, यम सोबत नाही, यन सोबत नाही, ओ सोबत ओ स्वर आहे. देन पी सोबत होतं, पी एल पहा,
पी लेटर जो साऊंड आहे तर प साऊंड देतो. एल लेटर जो साऊंड आहे, एल लेटरचा साऊंड आहे ल, प ल असं होणार. मग पहिला व्यंजन अर्ध आणि दुसरा व्यंजन पूर्ण, म्हणून याचं वाचन काय होणार तर प्ल असं होणार. प्ल प्ल. ओके. देन क्यू सोबत होणार का टीचर? क्यू एल क्ल नाही, नाही होत. देन आर नाही. यस हो, या सोबत होतं. 6 नंबर पहा. यस आणि यल. यस लेटरचं साऊंड काय आहे तर स आहे आणि यल लेटरचं साऊंड काय आहे ल आहे. मग स ल असं होणार का? स ल तर नाही. पहिला व्यंजन अर्ध, स पूर्ण, ल दुसरा व्यंजन पूर्ण, म्हणून याचं वाचन काय होणार स्ल असं होणार. स्ल. ओके. हे झाले यल प्लेन. वाचन पहा एक वेळी. ब ल नाही ब्ल, क ल नाही क्ल, फ ल नाही फ्ल, ग ल नाही ग्ल, प ल नाही प्ल, स ल नाही स्ल. या प्रकारे याचं वाचन होतं. तुम्हाला जर याचा नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल तर कॉमेंट करायचं नेक्स्ट पार्ट म्हणून. मी याचा नेक्स्ट पार्ट नक्कीच बनवेल. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट.